पहिल्यांदा मानुसे सर तुम्ही सांगा, आता विद्यमान 10% आरक्षण लागू आहे, 10% आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला मिळतोय. अशा परिस्थितीमध्ये हे आरक्षण ओबीसींच्या 27%मधूनच हवा आहे, अशा प्रकारचा जो आग्रह धरला जातोय, जी मागणी केली जाते, त्याच्या मागचं कारण नेमकं काय आहे? विलासजी, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, हा देश कुणाला काय वाटतं, कोण काय म्हणतं याच्यावर चालत नाही, कोण बरोबर. काय मागतं याच्यावर पण चालत नाही. तो भारतीय संविधानावर चालतो. आणि जेव्हा आपण भारतीय संविधानाचा अभ्यास करतो, फक्त त्यापूर्वी मला एकच मुद्दा सांगायचा आहे की मी 2004 साली कुणबी म्हणून व्हॅलिड आहे. मी कुणबी आहे म्हणजे ओबीसी आहे. जरांगे पाटलाची सुद्धा नोंद मिळालेली आहे, होय. त्याच्यामुळे ते सुद्धा आता सध्या कुणबी आहेत, ते ओबीसी मराठा नाहीत. नेतेच आहे. ओबीसी नेते ते आहेत, मी सुद्धा ओबीसीच आहे. हां. हे तुम्हाला क्लिअर करतो. आणि आता पुढचं सांगतो हं. की ज्यावेळी भारतीय राज्यघटनेमध्ये आरक्षण दिलं गेलं, तेव्हा ते एससी एसटीला 35च्या कायद्यानं दिलं गेलं. त्याच्यानंतर अदर जे राहिले एससी एसटी शिवाय त्यांचं जे आरक्षणाचा प्रश्न होता तो कालेलकर आयोगामार्फत मार्गी लागला नाही. त्याच्यानंतर जी.डी. देशमुख समिती महाराष्ट्रात त्याच्यामार्फत तो मार्गी लावण्याचा प्रयत्न झाला आणि तो पुढे लावला गेला. नंतर केंद्र लेव्हलला मंडल आयोग आला आणि मंडल आयोगानं ज्या पद्धतीने आरक्षण दिलं, कुणब्यांना घेतलं, मराठा म्हणून बाजूला सोडून दिलं. आता हा झाला याच्यातला इतिहास. इंदिरा साहाणीमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की राज्यांनी आपली ओबीसीची यादी अपडेट करण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाची स्थापना करावी. थोडक्यात एससी एसटी आणि ओबीसी 341, 342 आणि 340, 41 आणि 42 याच्याशिवाय आरक्षण दिलं जात नाही 15/4 आणि 16/4 नुसार. ओबीसी म्हणजे काय? ओबीसी हे टोपण नाव आहे. त्याचं मुख्य नाव एससीबीसीच आहे, होय. सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस. त्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त आरक्षण या देशात दिलं जाऊ शकत नाही. अगदी म्हणून खरं. सुरुवातीलाच काय त्यामुळे सुरुवातीला काय झालं, खत्री आयोग नेमला. खत्री आयोगानं मराठा समाजाला सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड ठरवलं. त्याच्यानंतर सराफ आयोगानं ठरवलं. त्याच्यानंतर बापट आयोगाने ठरवलं. आता तुम्हाला एवढंच फक्त एक फोड करून सांगतो विलासजी, की आयोगाचं काम काय आहे की तुम्हाला ठरवणं, आरक्षण देणं हे सरकारच्या हातात आहे. थोडक्यात एखादा डीएड झाला, बीएड झाला, त्याला ती डिग्री मिळाली, शिक्षक तो होऊ शकतो, पण करायचं की नाही हे सरकार ठरवू शकतो. आता तो डीएड झाला म्हणजे तो एक प्रश्न याच्यातला, आता गायकवाड आयोगाने त्याच्यानंतरच्या आयोगानं जे मागास आयोगानं मराठा समाजाला जे आरक्षण दिलंय, ते जेव्हा चॅलेंज झालेलं आहे, ते आता विद्यमान चॅलेंज झालेलं आहे. अशा परिस्थितीत सरकारला पुन्हा एखादं आरक्षण देता येऊ शकतं का, किंवा त्यांना उचलून ओबीसी मध्ये टाकता येऊ शकतं का? टेक्निकल काय त्याच्यातली बाजू आहे? तर टेक्निकल बाजू अशी आहे की आयोगाने काय सांगितले की ओबीसीच्या यादीत समावेश करा. म्हणजे आता हे राज्यातल्या ओबीसी मध्ये ते पात्र ठरलेले आहेत, म्हणजे ते डीएड बीएड शिक्षक आहेत, तर त्यांना त्याच्यात घेऊन टाका. त्यांनी हे नाही सांगितलं की त्यांना वेगळी नोकरी द्या, सिनियर प्राध्यापक करा, असं नाही सांगितलं. त्यांनी काय सांगितलं, त्याला जे पात्र आहे तिथंच द्या. सरकारनं काय केलं, वेगळं 10% आरक्षण दिलं. वेगळं 10%. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये काय आलं की तुम्ही 50%च्या वर वेगळं एका जातीसाठी 10% आरक्षण द्यायची शिफारस आयोगाने केली होती का? नाही केली. सरकारनं कुठल्या आधारावर दिलं? आयोगाच्या आधारावर दिलं का? आणि आयोगाच्या आधारावर जर दिलं नाही, आयोग नेमला कशासाठी? आयोगाला चुकीचं ठरवलेलं नाही, आरक्षण देताना ते चुकीचं दिलेलं आहे, म्हणून ते नाकारलं गेलं. आणि नंतर आता जे सुक्रे समितीला जे शिफारस केली ती ही शिफारस केलेली नाही, वेगळं 10% द्या अशी केलेली नाही. ओबीसी साठी म्हणजे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड म्हणजे ओबीसीला पात्र आहे त्या यादीत टाका. पण आता ते चॅलेंज झालंय. जोपर्यंत आपल्याला हायकोर्टाचा आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय येत नाही त्याच्याबद्दलचा, ते वैध आहे की नाही तोपर्यंत प्लीज त्याच्याबद्दल. सर कसं आहे माहितीये का, हे जरी आज चॅलेंज झालं असलं तर ते वेगळं दिलेलं आयोगानुसार दिलेलं नाही. आयोगानुसार देऊन समावेश करून नची पंच आयोगानुसार आपल्याला ती टक्केवारी सुद्धा वाढवता येते. सध्या जात जनगणना सुरू आहे. जात जनगणनेनुसार सब क्रेडिटायझेशन आपल्याला करता येऊ शकतं आणि त्यानुसार त्याची जेवढी टक्केवारी आहे तेवढी त्याची भागीदारी, असा आरक्षणाचा सरळ अर्थ आहे. परंतु याचं राजकारण केलं जाते आणि ते टेक्निकली दिलं जात नाही. जरांगे पाटील सांगतायत, मागतायत, कदाचित मागण्याची पद्धत चुकत असेल, हेतू त्यांचा प्रामाणिक आहे. त्यांना हे माहित आहे की ओबीसी शिवाय पर्याय नाही, ते टिकणार नाही. उद्या फडणवीस सरकार गेलं का भाजपचं सरकार गेलं, हे 10% आरक्षण टिकणार नाहीये, कारण सुप्रीम कोर्ट त्याला मान्यच करणार नाहीये. एवढं स्पष्ट आहे की आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे. आता ह्याच्यात उपप्रश्न अनेक आहेत, पण मला वीरेंद्र पवार यांच्याकडे जायचंय, कारण वीरेंद्र पवार हे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये आधी सांगितलं त्याप्रमाणे मुख्य आयोजक आहेत आता मुंबईतल्या या सगळ्याचे.
आणि खांद्याला खांदा लावून लढतायत या सगळ्या लढाईमध्ये. वीरेंद्रजी, तुमच्याकडनं मला हे जाणून घ्यायचं आहे. सरकार म्हणतंय एका दिवसात आंदोलन करा, मग एका दिवसामध्ये तुम्हाला आणि तुम्ही सांगताय की जाणार तर घेऊनच जाणार, अशा परिस्थितीमध्ये हे काही संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकते? नमस्कार. प्रश्न असा नाहीये. मी तुम्हाला सांगतो, एक थोडासा 1-2 मिनिटाचा तुम्हाला 2 दिवसाचं काय काय झालं ते सांगतो. हां. रात्री मिश्रा नावाचा एक माणूस आला, ज्याला मराठा समाजाचा जो आरक्षणासाठी मोर्चा जो मुंबईसाठी येतोय त्याचा त्रास होतोय. आणि या मिश्रांनी एक PIL दाखल केली आणि रात्री 11:30 वाजता बिल्डिंगच्या खाली मला तो भेटला. मला शोधत होता. त्याच्याकडे नाव चुकीचं आलंय. वीरेंद्र पाटील या नावाने त्यांनी मला नोटीस सर्व्ह केली. मलाही वाटलं कुठलं आहे, घेतलं, सोडलं. बघितल्यावरती कळलं की PIL आहे, मिश्रा म्हणून आहे, राहतो कुठे, नवी पनवेलला, आणि त्याला आमचा त्रास होतो. आता या महाराष्ट्रामध्ये उत्तर भारतीयांमधून आलेला त्या मिश्राला मराठा समाजाचा त्रास होतो. हे त्याच्यातलं एक पहिलं बघण्यासारखं गुण होतं त्या माणसाचं. चांगला माणूस असेल असं समजूया आपण. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कोर्टामध्ये जाण्याच्या तयारीत असताना देखील कळलं की आपलं तर मॅटर लागलं पण लगेच. कोर्टामध्ये बघितलं की मला नंतर पुन्हा मेसेज आला की 1 वाजता तुम्हाला अपियर व्हायचंय चीफ जस्टिस समोर. पोचेपर्यंत 12:30ला तिथे आमचा निकाल पण लागला. बरं, निकाल काय लागला? जे सर्वांना आलंय की ह्यांना प्रवेशबंदी वगैरे केला, असा निकालच नाहीये. त्यांनी काय सांगितलं की 2025च्या नवीन कायद्यानुसार तुम्ही ऍप्लिकेशन करा आणि त्याप्रमाणे जो नवीन गॅझेट एक आलेला आहे आझाद मैदानामध्ये आंदोलनासंदर्भामधलं, त्याप्रमाणे त्या नवीन अटी शर्तीप्रमाणे तुम्ही ऍप्लिकेशन करा आणि तुम्हाला संमती मिळेल त्याची. आता हे गॅझेट कधी आलंय हे जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला सांगतो की हे गॅझेट कालच्या दिवशी आलेलं आहे. 26/8/2025 हे गॅझेट आलेलं आहे. आमचं तिथे तारीख होती, म्हणजे कालची होती, कालही 26/8/2025. म्हणजे असं आपण म्हणतो ना, इथे भाजी बनवली आणि लगेच ती त्यांनी समोर कोर्टामध्ये ठेवली. आता त्या गॅझेटची कॉपी रात्री 8 वाजता आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही त्याच्यामधले टेक्निकॅलिटी चेक केल्या. मी मनोजदादांकडे पाठवलं, कारण मनोजदादा हे उपोषण करतात, ऍप्लिकेशन त्यांच्याकडनं गेलं पाहिजे. म्हणून मी त्यांना सांगितलं की दादा या प्रकारे आलेलं आहे, 5,000ची मर्यादा आहे, कारण त्याची स्ट्रेंथच तेवढी आहे त्या ग्राउंडची. मोठं मैदान आपल्याला मिळू शकत नाही या आधारे. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी दुसऱ्या अटी त्याच्यामध्ये ठेवल्या होत्या की हॉल जी स्टेजची साईज आहे ती लिमिटेड असल्या पाहिजेत, गाड्या, कुत्रे, मांजरं वगैरे तुम्ही घेऊन येऊ शकत नाहीत वगैरे वगैरे, अशा बऱ्याचशा अटी त्याच्यामध्ये होत्या. दादांचं म्हणणं असं झालं की आपण कायद्यानुसार जाऊया, आणि जर कायद्यानुसार जायचं तर जे कायद्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आपण तंतोतंत पाळूया. ते जर म्हणत असेल 5,000 तर माझ्या शब्दाबाहेर येणारी लोक नाहीयेत. मी 5,000च घेऊन जाईन, मी 5,000 एकवा घेऊन जाणार नाही, आम्ही तिथे शब्द देतो. त्या पद्धतीने रात्री बसून आम्ही 12:30 वाजता आम्ही ऍप्लिकेशन केलं. आज सकाळी पुन्हा त्याचा पाठपुरावा केला. 9 वाजल्यापासून वकील मंडळी, मुंबईतली माझी सर्व, माझ्याबरोबर काम करणारे माझे सहकारी, सर्व आम्ही तिथे होतो. साधारणतः 2:30-3च्या दरम्यानमध्ये त्यांनी आम्हाला परमिशन दिली, त्याच्यामध्ये म्हटलं आहे की ही परमिशन 29 तारखेपर्यंत आहे, 29 तारखेची आहे इनफॅक्ट. आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की सुट्टीच्या दिवशी वगैरे आपल्याला ते वाढवता येत नाही वगैरे. त्याच्यामध्ये एक विनंती अर्ज देखील आम्ही ताबडतोब तिथे दाखल केला की हे जे येणारे लोक आहेत हे मुंबईच्या बाहेरून येणार आहेत, कदाचित ते 29ला पोचूही शकणार नाहीत. अशा वेळी आम्ही आमचा विनंती अर्ज त्यांना ताबडतोब सादर केला की एक्सटेन्शन ऑफ डेट्स वगैरे जे आहेत ते आम्ही ताबडतोब सादर केला. त्यामुळे जो एक समज आहे की तो 1 दिवसापुरता आहे, तर नेहमी परमिशन जी तिथे दिली जाते, जेवढी मला माहिती आहे, ती आपल्याला प्रत्येक वेळी ती रिन्यू करावी लागते. ही प्रोसेस आहे आणि या प्रोसेस प्रमाणे आम्ही जातोय. हे ह्याच्या मागचं संपूर्ण जे आता कालपर्यंत झालं. संध्याकाळी 5ला मैदान सोडावं लागेल, पुन्हा तिथे यावं लागेल. मग आमरण उपोषणाच्या बद्दल सुद्धा मनोज जरांगे पाटील बोललेत. आमरण उपोषणाचं प्लॅनिंग आहे तुमचं? त्या संदर्भात देखील आम्ही लगेच लेटर्स तिकडच्या तिकडे ताबडतोब त्यांना रिलीफसाठी दिलेले आहेत. कसं असतं, आता कायदा बनतेवेळी कुठल्या प्रकारची आंदोलनं होतील याचा अंदाज देखील नसतो. आणि हा जो कायदा आलाय हा काल आलाय, सकाळी ताजा आहे. आणि त्याच्यामुळे, आणि पुन्हा जे आमचं ऍप्लिकेशन होतं ते 31 मेचं होतं. 31 मे 2025चं एक ऍप्लिकेशन आहे. दुसरं ऍप्लिकेशन आम्ही जे केलं होतं ते 28 जुलैचं आहे.
त्यामुळे आमची जी बाजू मांडण्यासाठी आम्हाला पण जो कोर्टामध्ये वेळ मिळाला पाहिजे होता तो मिळालाच नाही. आणि आता जे कोर्ट उघडतंय ते मंगळवारी उघडणार आहे. त्यामुळे 6 दिवस कोर्ट बंद आहे. अशा वेळी आपल्याला प्रॉपर त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन मिळणार नाही. आणि त्यामुळे मग हाच एक पर्याय आमच्याकडे आहे की आम्ही ऍप्लिकेशन करू शकतो ठीक आहे. त्यांना